स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि त्याच्या मित्रपक्षांनी विजयाची हॅट्रिक केली। विरोधी पक्षांनी आत्मचिंतन करावे असे हे निकाल आहेत। हे मी नाही तर खुद्द खासदार संजय राऊत असं म्हणतायत। मुंबई आणि इतर काही महत्त्वाच्या महानगरपालिका सोडल्या तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विरोधकांनी गांभीर्याने घेतल्या नाहीत। ग्रामीण भागात भारतीय जनता पक्षाने बूथ पातळीवर कार्यकर्त्यांचं जाळं निर्माण केलं आणि त्या बळावर ते निवडणुका जिंकत आहेत असं विश्लेषण खासदार संजय राऊत यांनी केले। 15 तारखेच्या सामनातील रोखठोक मधून संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंचे कान टोचलेत। आता ते काहीही म्हणतायत की मी कान टोचले नाहीत, मी माझ्या भावना व्यक्त केल्या। नाही, मी कान नाही टोचले, मी माझ्या भावना व्यक्त केल्यात। लोकांच्या भावना आहेत की यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विरोधी पक्षानं, जोपर्यंत आम्ही विरोधी पक्षात आहोत तोपर्यंत प्रत्येक निवडणूक आम्ही गांभीर्यानं घेतलीच पाहिजे, ही सगळ्यांची भूमिका आहे। मी लिहिणारा माणूस आहे, बोलणारा माणूस आहे, मी लिहिलं आणि बोललो। शब्द काहीही असले तरी एक प्रकारे संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंना घरचा आहेरच दिलाय। आता घरच्याच माणसाने कान टोचले असं म्हटल्यावर ठाकरे बंधूंचे डोळे उघडतील अशी अपेक्षा आहे। पण जरी डोळे उघडले तरी फारसा काही उपयोग नाहीये, कारण पुढच्या 5 वर्ष आता कोणतीच निवडणूक नाहीये। सगळ्या निवडणुका झालेल्या आहेत, त्यामुळे उपरती झाली तरी काहीही उपयोग नाही। भाजपवर आरोप करणं सोपं आहे, पण त्यांच्याकडे असलेलं व्हिजन, विकासाचा रोडमॅप, तळागाळापर्यंत जाऊन काम करण्याची जिद्द, इच्छाशक्ती, प्रचार यंत्रणा, तयारी तुमच्याकडे आहे का? हा प्रश्न सगळ्याच विरोधी पक्षांनी स्वतःला विचारण्याची गरज आहे। खरं म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षासाठी किंवा नेत्यासाठी निवडणूक ही परीक्षा असते आणि निवडणुकीच्या परीक्षेत पास होणं किंवा पुढची 5 वर्ष शांत बसून पुन्हा एकदा जोमाने तयारीला लागणं हे दोनच पर्याय असतात। भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष हे कायमच पूर्ण तयारीनिशी निवडणुकीच्या मैदानात उतरतात आणि जिंकून दाखवतात। विरोधक मात्र कायमच दुसऱ्या पर्यायाचा विचार करतात आणि या निवडणुकीच्या परीक्षेत पास झालेले हे कॉपी करूनच पास झालेत असा आव आणतात। पण आपला अभ्यास कमी झाला, आपण कुठेतरी कमी पडलो हे विरोधकांना मान्यच नसतं। ती खिलाडू वृत्ती विरोधकांमध्ये दिसतच नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या या सगळ्याच मानसिकतेवर योग्य उत्तर दिलंय। मला असं वाटतं की मुळामध्ये विरोधकांमध्ये जी लढण्याची एक शक्ती पाहिजे किंवा लढण्याची जी इच्छाशक्ती पाहिजे, त्या इच्छाशक्तीचा कुठेतरी अभाव दिसतोय। शेवटी विरोधी पक्षात काम करत असताना जनतेमध्ये जाऊन आपल्याला त्या ठिकाणी काम करावं लागतं, जनतेचा आवाज बनावा लागतो। पण विरोधी पक्ष हा केवळ माध्यमांमध्ये दिसतो, विरोधी पक्ष कुठेही जनतेत दिसत नाही। तो जोपर्यंत माध्यमांमध्ये आहे तोपर्यंत जनता त्यांच्यासोबत जाणार नाही। खरंच इच्छाशक्ती, जिद्द याचा विरोधकांकडे अभावच दिसतो आणि मग ईव्हीएम हॅक, वोट चोरी हे नेहमीचे ठरलेले आरोप विरोधक करत असतात। अर्थात आरोप करणं हे विरोधकांचं काम आहे। पण खरंच भाजपकडे अशी कोणती यंत्रणा आहे की प्रत्येक निवडणुकीत ते विजय खेचून आणतात? त्यांच्याकडे असं काय आहे की जे विरोधकांकडे नाहीये? हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे। आणि लोकसभा निवडणुकीपासून आपण जरा ते समजून घेऊया। लोकसभा निवडणूक आठवा, त्यावेळेस मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीला एक गठ्ठा मतदान केलं होतं आणि हिंदूंची मतदानाची टक्केवारी ही अतिशय कमी होती। त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सुद्धा पुन्हा तेच झालं असतं। पण हा धोका वेळीच ओळखून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वेळीच सतर्क होऊन हिंदू मतदारांची टक्केवारी वाढवण्यासाठी काम सुरू केलं। त्यावेळेस भाजपने बटेंगे तो कटेंगे हा नारा सुद्धा दिला होता। ज्या ठिकाणी हिंदू विभागला गेला तिथे पराभव झाला हे मतदारांना दाखवून देण्याचं काम संघाच्या प्रबोधन मंचाने गावोगावी केलं। विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात काही मुस्लिम धर्मगुरूंनी मवियाला मतदान करण्याचे आदेश दिले होते आणि त्यांच्या ध्वनी चित्रफिती, काही व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले। त्यामुळे सुद्धा हिंदू समाज जागृत झाला। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे संघटनात्मक रणनीती। भाजप कधीच कोणतीच निवडणूक हलक्यात घेत नाही।
प्रत्येक निवडणुकीकडे तो ती महत्वाची निवडणूक आहे याच दृष्टिकोनातून पाहतो आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं जातं. मग त्या निवडणुकीतले बारकावे सुद्धा तपासून पाहिले जातात. कोणत्या मतदारसंघात कोण चुकीचं काम करतंय, विरोधात कोण आहे, तिथे जो उमेदवार आहे त्याला काही अडचणी आहेत का, या सगळ्याचे तपशील हे पक्षश्रेष्ठींकडे पाठवले जातात. त्यामुळे वेळी सुधारणा करण्यावर भर दिला जातो. हीच गोष्ट विरोधकांकडून कमी पडते, त्यांचा अभ्यासच कमी पडतो. मग प्रचार सभा, प्रचार फेरी या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला जातो. त्यांना नेमकं काय हवंय, त्यांच्या नेमक्या काय अडचणी आहेत हे सगळं समजून घेतलं जातं. भाजप संघटनात्मक बळावरच अर्धी निवडणूक तिथेच जिंकतं. प्रत्येक निवडणुकीत प्रभारी नेमले जातात, कामाची विभागणी केली जाते, बूथ स्तरावर लक्ष केंद्रित केलं जातं, कार्यकर्त्यांना जबाबदारीचं विभाजन केलं जातं, जबाबदाऱ्या वाटून दिल्या जातात आणि पक्षाचा आदेश कोणीही डावलत नाही. भाजपने गेल्या दशकभरात निवडणुकीच्या व्यवस्थापनामध्ये एक नवीन मापदंड प्रस्थापित केलाय. तो म्हणजे 24/7 इलेक्शन मोडमध्ये राहून काम करणं. आणि हीच खरी भाजपची ताकद ठरलीय. म्हणजे निवडणुका जाहीर झाल्या नसल्या तरी निवडणूक आहे अशाच आविर्भावात काम करत राहायचं किंवा विकास करत राहायचा. आणि दुसरीकडे विरोधकांकडे जर पाहिलं तर निवडणूक जाहीर झाली तरी सावळा गोंधळ पाहायलाच मिळतो. म्हणजे निवडणूक जाहीर झालेली असते पण युती करायची की नाही हे ठरलेलं नसतं, मग कोणासोबत लढायचं हे ठरलेलं नसतं, मग उमेदवार कोण असतील, कोणाला किती जागा द्यायच्या हे काहीही ठरलेलं नसतं. त्यामुळे तिकडे सावळा गोंधळ पाहायला मिळतो आणि इकडे बरोबर उलटी स्थिती असते. वर्षभर निवडणूक आहे असं राहून काम केल्यामुळे सगळं व्यवस्थित ठरलेलं असतं आणि ठरल्याप्रमाणे काम केलं जातं. मजबूत अंतर्गत व्यवस्थापन आणि संघटनात्मक शिस्तीसह सार्वजनिक कल्याणकारी धोरणं आणि विकासाची गतिमानता हे आजच्या राजकारणात निर्णायक भूमिका बजावतात हे यातून दिसून येतं. हे संपादकीय जर तुम्ही वाचलं असेल तर तुमच्या लक्षात येईल यामध्ये अजून एक महत्वाचं वाक्य आहे आणि त्यातून खऱ्या अर्थाने संजय राऊतांनी ठाकरे बंधूंचे कान टोचलेत. ते वाक्य असं आहे की लोकभावना अशी आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उद्धव आणि राज ठाकरे यांनी महाराष्ट्र पालथा घातला असता तर निकालाचे आकडे नक्कीच बदलले असते. अहो, जे लोकांना कळतंय ते ठाकरे बंधूंना कळत नाही. आणि जरतरची भाषा ही राजकारणात काही उपयोगाला येत नसते. म्हणजे हे वाक्य वाचल्यानंतर शाळेमध्ये आपल्याला ते निबंध असायचे ना, जर मी पंतप्रधान झालो असतो तर, जर मी मुख्यमंत्री झालो तर, तसं हे वाटतंय की ठाकरे बंधूंनी महाराष्ट्र पालथा घातला असता तर, पण त्या जरतरचा काहीही उपयोग नाहीये. वेळ निघून गेल्यावर हे लक्षात येऊन काय उपयोग, यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया सुद्धा आल्या आहेत, त्याही ऐकूया. अहो, कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरून सभा घ्यायला पाहिजे होती, मैदानात उतरून प्रचार करायला पाहिजे होता. ते सोडून तुम्ही आणि उद्धवजी ठाकरे हे घरामध्ये बसून होतात आणि आता सांगतायत आम्ही निवडणुकीबद्दल सजग आहोत. ज्या निवडणुकीबद्दल महाराष्ट्र सजग होता म्हणून त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला प्रचंड बहुमतांनी निवडून दिलंय आणि तुमच्या सारख्यांना घरी बसवलंय. पालथा घातला असता तर ना, आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला घाला. आता कुठच्याच निवडणुका राहिल्या नाहीत. काय विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळी पालथा घातला असता तर 100 पैकी 50 आल्या असत्या. नंतर कुठची निवडणूक झाली, नगरपालिका झाली, 8 नगराध्यक्ष निवडून आले, त्यातले 3 आता आमच्यासोबत येतात, म्हणजे 5 राहिले. ते फिरले असते तर काहीतरी 15 आले असते असं त्यांचं म्हणणं आहे. नंतर महानगरपालिकेची निवडणुका झाली, त्याच्यामध्ये आम्ही 425 पर्यंत गेलो, ते 124ला थांबले. तेव्हा फिरले असते तर महानगरपालिका निवडून आल्या असत्या. तो महाराष्ट्र पालथा घालण्यासाठी घरांच्या बाहेर निघायला लागतं ना. मुंबई पालथी घातली होती, काय झालं मुंबईमध्ये, सत्ता आली नाही. म्हणून संजय राजाराम राऊतला बोलीन की थोडं जरा शुद्धीत जेवढं लवकर येतील तेवढं बरं आहे. घरी बसून उशिरा उठून फेसबुक लाईव्ह घेऊन किंवा काही महत्वाच्या शहरांमध्ये 5-6 सभा घेऊन काहीही होत नसतं. आणि त्यातूनही काय ऐकतो तर टोमणे. विकासाचा रोडमॅप तर कधी मांडलाच जात नाही. त्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढावा लागतो. विकासाचे मुद्दे जनतेसमोर मांडावे लागतात. झंझावाती प्रचार ही भाजपची जमेची बाजू आहे. प्रचार यंत्रणा कशी असावी हे भाजपकडून खरंच शिकण्यासारखं आहे.
मग सोशल मीडिया किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मचा सुद्धा कसा प्रभावीपणे वापर करायचा हे भाजपकडनं शिकण्यासारखं आहे. लोकसभेच्या काळात एकट्या देवेंद्र फडणवीस यांनी 100च्या वर सभा घेतल्या होत्या. दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सुद्धा पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणे महाराष्ट्र पिंजून काढला होता. आणि नंतर झालेल्या सगळ्या निवडणुकीत सुद्धा आपल्याला हे पाहायला मिळालं. हे फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाहीये. जर तुम्हाला आठवत असेल तर मध्यंतरी केरळमध्ये सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या आणि केरळमध्ये भाजपचा महापौर बसावा याची तयारी भाजपने 2017 पासूनच सुरू केली होती आणि इतके वर्ष मेहनत केल्यानंतर त्यांना अखेर यश मिळालं. बिहार विधानसभा निवडणूक झाल्या त्यावेळेस सुद्धा अनेक केंद्रीय मंत्री हे बिहारच्या गावागावात पायी प्रचार करताना आपण पाहिलेत. गावागावात जाऊन तिथल्या लोकांशी ते संवाद साधत होते. कोणत्याही राज्यात निवडणूक असली की भाजपची राष्ट्रीय स्तरावरची प्रचार यंत्रणा ही कामाला लागते आणि हे भाजपचं वैशिष्ट्य आहे. भाजपने हीच सवय एनडीएतल्या सगळ्या घटक पक्षांना सुद्धा लावली आहे. म्हणजे समन्वय, सुसूत्रता, एकसंधता हे आवश्यक असतं. याचा अभाव विरोधी पक्षामध्ये कायमच दिसून येतो. एकूणच काय तर संजय राऊत यांना जे समजलंय ते ठाकरे बंधूंना कधी उमगणार. सत्ताधाऱ्यांना फटकारे लगावणारे संजय राऊत यांनी यावेळी स्वपक्षीय आणि मवियातील घटक पक्षांच्या डोळ्यात अंजन घातलंय. घरी बसून आरामात राहून सत्तेचा गाडा हाकायचा नसतो, तर लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजून सत्तेचा गाडा हाकावा लागतो. तरच निवडणुकीच्या परीक्षेत आपण अव्वल ठरतो. आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा. आणि अशाच महत्त्वाच्या विषयांसह आपण रोज भेटणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.